माननीय समाजभूषण अण्णासाहेब भारशंकर, आपल्या या ट्रस्टच्या अध्यक्षा गाडे मॅडम, प्राध्यापक संघ प्रकाश डुड्डी, डॉक्टर तुपेरे सर आणि आपण सर्वजण, आज एक चांगला उपक्रम म्हणा किंवा कार्यक्रम डॉक्टर सारीपुत्र तुपेरेच्या माध्यमातून आज आपल्या पुढे आहे. सरांच्या विषयी आपल्याला जे माहिती आहे ते इतरांनाही सांगितलं पाहिजे, जेणेकरून नवीन पिढी घडेल. या दृष्टिकोनातून मला जो सरांचा सहवास लाभला त्याविषयी मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. 1962-63ला मी मिलिंद महाविद्यालयाला होतो. मिलिंद महाविद्यालयाचे त्यावेळेचे प्राध्यापक एकापेक्षा एक वरचढ होते, अतिशय विद्वान. आणि गंमत असं आहे, महाराष्ट्रातून अनेक म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी मिलिंद महाविद्यालयाला येत असत. आमच्या PUCच्या वर्गात म्हणजे प्रथम वर्षाच्या वर्गामध्ये जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी असायचे. आणि मग ते सगळं वातावरण वेगळंच वाटायचं ना. आपण खेड्यातली मुलं, जास्तीत जास्त 20-25 मुलं आपल्या वर्गात असायची 10वी पर्यंतची. 30च्या पलीकडं मुलगाच नसायचा आपल्या शाळेमध्ये. आणि एका वर्गात 250 ते 300 विद्यार्थी पाहिल्यानंतर अचंबित व्हायचं. एक बेल वाजायची, इलेक्ट्रिक बेल असायची. पहिल्यांदा कळायचंच नाही काय वाजतंय. आम्ही बघायचो कुठून बेल कोण वाजवतंय. आम्ही सगळे खेड्यातले ना, काहीच समजायचं नाही. ते नवीन वातावरणात आलेलो. औरंगाबादसारख्या शहरात बाबासाहेबांचं महाविद्यालय. आणि काही दिवस तर आमचं ते बोधच आम्हाला होईना कुठून बेल वाजते. ते शोध घेतल्यानंतर असं कळालं, स्टाफ रूममध्ये चहा करायला एक शिपाई असायचा, शिवराम त्याचं नाव. मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करेपर्यंत बाबासाहेबांच्या हाताखाली तो माणूस असायचा. आणि त्याला बाबासाहेबांनी पुढं शिपाई म्हणून नेमलं. तो त्याच्याकडे एकच काम असायचं, स्टाफमध्ये चहा देणे आणि त्याच्यानंतर तासानुसार काय ते बेल वाजवायचे. कळालं की हा शिवराम बेल वाजवतोय. पहिली बेल म्हणजे वर्ग सुटायची, दुसरी बेल म्हणजे प्राध्यापकाने आणि विद्यार्थ्यांनी आपला वर्ग बदलून त्या वर्गात जायचं. 200-250 विद्यार्थ्यांचा बाब हा म्हणता धो 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 ह्या वर्गातून त्या वर्गात. पहिल्यांदा तर 3-4 महिने आपण कुठल्या वर्गात आहोत, कुठल्या रूममध्ये आहोत, कुठला तास चालू आहे काहीच कळायचं नाही. आणि एकदा का वर्गात घुसलं की पुन्हा बाहेर पडता येत नाही. तशा अवस्थेत आम्ही पहिले 5-6 महिने तर असेच गेले. फर्स्ट इयरला असताना माझा मराठी विषय कुठेच नाही सर. मी MA मराठी घेतलं. पण आम्हाला एक पेपर असायचा मराठीचा आणि त्याला पांतावणे सर फक्त आठवड्यातून 1 तास यायचे शिकवायला. गद्य ते शिकवायचे, म्हणजे पद्य गद्य वगैरे जे आहे प्रकार, ललित लेखन वगैरे. तर पांतावणे सर गद्य शिकवायचे. आणि पेपर ज्यावेळेस आम्ही दिले त्यावेळेस सगळ्या मुलांचे, जसं आपल्याकडे प्राथमिक शाळेत माध्यमिक शाळेतसुद्धा परीक्षा झाली की मुलं म्हणतात सर पेपर द्या पेपर द्या. मग सरांनी म्हणावं आज नाही उद्या देतो. मग ते थोडे तपासायचं राहिले, पुढा तपासून देतो. आणि काय एवढं घाई करायला लागला तुम्ही. सरांनी सुद्धा तसं सांगायचं, मी देतो पुढा देतो, आता आपला तास होऊ द्या. आता तास झाल्यानंतर पुढच्याच आठवड्यात ते यायचे. आणि नंतरही आम्ही तेच असायचे. एकदा त्यांनी काय केलं, हे आमचे सगळे पेपराचा निकाल दाखवला तिथे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही काय लिहिले ते त्यांनी काय करायचं ते पेपर द्यायचे त्यांना. 1 झालं 2 झालं, वर्गातले सगळे विद्यार्थी संपले. माझा नंबरच आला नाही. मला वाटायला लागलं आपण कदाचित नापास झाला सर. आणि सरांनी कदाचित आपले आता तासणार आपल्याला, काय लिहिले कसं काय लिहिले म्हणले, असं वाटायला लागले, भीती वाटायची. आणि सरते शेवटी पांतावणे सरांनी
माझा पेपर असा वरून धरला, हा कुणाचा पेपर आहे, योगीराज वाघमारे कोण आहे, आणि मला धक्का बसला. आता आपली काही धडगत नाही. आणि त्यांनी काय केलं, हा मुलगा जरी वर्गात पहिला आला नसला तरी या मुलाची लेखनशैली अतिशय उत्कृष्ट आहे. मित्र, माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तेव्हापासून मी पानतावडे सरांच्या सहवासात आलो. गंमत असं आहे, आपल्याकडं अलीकडं सुद्धा काय की ज्या त्या विषयाच्या प्राध्यापकाकडेच आपण आकर्षित होतो, पण माझं वेगळं होतं. मला विषय न शिकवणाऱ्या शिक्षकाकडे सुद्धा मी आकर्षित झालो. इंग्रजीचे प्राध्यापक सगळ्याच्याकडे मी आकर्षित झालो. पानतावणे सर आणि रायमाने सर या दोघांकडं मी जास्त आकर्षित झालो. कॉलेजच्या वक्तृत्व स्पर्धेत मी असायचो. हस्तलिखित, मिलिंद हस्तलिखित किंवा त्याला भित्तीपत्रक म्हणायचो, ते भित्तीपत्रक मी लिहिलं, सुरुवात केली. रायमाने सर म्हणाले, आता आपण एक नवीन उपक्रम करूया, आपण भित्तीपत्रक काढूया. प्राचार्याकडून त्यांनी मस्तपैकी म्हणजे त्याला काय बोर्ड दिला, त्याचं संपूर्ण लेखन मी करत होतो. माझ्या रूममधले पोरं म्हणायचे, काय करायला लागले हे विनाकारण काहीतरी. विद्यार्थ्याकडून लेख मागवायचे, घ्यायचे आणि कधी कधी आपले 2-3 लेख लिहून टाकायचे त्याच्यात. अशा पद्धतीचं लेखन सुरुवात केल्यानंतर मी लेखक होईन असं मला कदापिही वाटलं नव्हतं. ते कॉलेजचे मोरपंखी दिवस संपले. वक्तृत्व, लेखन आणि प्राध्यापकाशी असणारा माझा संबंध, गंमत सांगतो मी तुम्हाला, की मी त्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. 5-4 हजार विद्यार्थ्यामध्ये मला निवडलं गेलं. मला आठवतं त्यातलं मी एक निवडणुकीच्या प्रचाराचं वाक्य माझं काय होतं, मुद्दा. निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला माझा एकच मुद्दा असायचा, मी जरी पडलो तरी पुन्हा मी उभा राहीन. कारण का अब्राहम लिंकननं म्हटलेलं आहे, जे पडतात ते पुन्हा उठल्याशिवाय राहत नाहीत. मला तुम्ही मत द्या अथवा न देऊ नका, मी उभा राहीन. मुलांनी मला दिलं, मी जनरल सेक्रेटरी झालो. एवढंच नव्हे तर 4 वर्षाचा रेकॉर्ड पाहून मला मिस्टर मिलिंद पदवी दिली गेली महाविद्यालयानं. याचं कौतुक मला स्वतःला तर आमच्या घरच्यांना सगळ्यांना. कारण का खेड्यातला एक मुलगा, गरीब घराण्यातला मुलगा जाऊन मिलिंद महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचं कर्तृत्व करतोय, याचं अर्थातच सगळ्यांना कौतुक वाटलं. त्याच्या बातम्या येत होत्या. आता वर्तमानपत्रात तशा येत नाहीत, पूर्वी येत होत्या. आणि गावाकडं ते कधीतरी वाचलेलं जायचं. त्यावेळेस आमच्या गावचे पुढारी जे.टी. कांबळे हे मात्र घरी येऊन सांगायचे, आपलं पोरगं फार मोठं चमकलं आहे. हे आपल्याला कौतुक वाटायचं. मित्र, BA झाल्यानंतर मी आलो. खरं तर माझं त्या निवडणुकीच्या काळामध्ये आणि ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजच्या काळात BA सेकंड इयरला तोपेरे सर एका विषयात मी नापास होतो. आणि एकदम सर एके दिवशी काय झालं, मला रात्री जाग आली आणि मला माझ्या लक्षात आलं, अरे काय चाललंय, जर तू पास झाला नाही तर लोक काय म्हणतील, मिस्टर मिलिंद नापास झाला. त्या पदाची आपल्याला काय करायला, जपणूक करायला पाहिजे. म्हणून मी रात्रंदिवस अभ्यास केला. त्याच काळात मला क्षय झाला सर, त्याच काळात मला क्षय झाला. रायमाने सरांनी मला त्याच्यातून वाचवलं, मला दवाखान्यात दिलं. पानतावणे सरांनी औषधोपचार केला. गंमत असं की मी त्यांच्या अगदी खाजगी ह्याच्यामध्ये हे झालो. पानतावणे सरांचं वैशिष्ट्य, रायमाने सरांचं वैशिष्ट्य, आम्हाला जरी ते शिकवत नसले की आम्ही त्यांचा तास कधी संपतो म्हणून गेटला बाहेर उभा राहायचो. मी त्यांच्याबरोबर सायकलला धरून मी घरापर्यंत जायचो. मी गेल्यानंतर ते चहा द्यायचे. आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं, एक प्राध्यापक आपल्यासाठी चहा देतोय. आताचे प्राध्यापक बाहेरची बाहेर कटवतात, आपण पाहुण्याला तर कटवतो. पाहुण्यानं जर प्रश्न विचारला,
मी येऊ का घरी? अहो मी आता बाहेर आहे हो. तुम्ही अगोदर तरी सांगायचं का नाही मी घरातून बाहेर. हां बायकोला सांगितलेलं असतंय. रायमाने सर आणि पानतावणे सरांनी कधीही आम्हाला गेल्यानंतर विनमुख पाठवलं नाही. मला आजही आठवतंय, रायमाने सरांच्या घरी आम्ही पोहे खाल्लेत. पानतावणे सरांनी चिवडा द्यायचे. रायमाने आपल्या पानतावणे सरांना हे अशा प्रकारचं आपल्या विद्यार्थ्यांना खाऊ घालण्यामध्ये खूप आनंद वाटायचा. मी ज्यावेळेस आलो घरी शिक्षक म्हणून लागलो, तोपर्यंत मला मिलिंद महाविद्यालयामध्ये काय ॲक्टिव्हिटी चालली काही माहीत नव्हतं. 69-72 काळ होता आणि त्या काळामध्ये मिलिंद महाविद्यालयामध्ये पानतावणे सर, रायमाने सर, मभी चिटणीस आणि मना वानखेडे यांनी वाङ्मयीन चळवळ सुरुवात केली होती. विशेषतः मना वानखेडे सरांनी. या सगळ्या प्राध्यापकांना त्यांनी सांगितले की आपल्या विद्यार्थी ते निग्रो साहित्याचे अभ्यासक होते, त्यांच्यासारखं आपल्याला लिहायला पाहिजे म्हणून त्या प्राध्यापकांना सांगत असत. मना वानखेडे सरांच्या आधिपत्याखाली तिथं वाङ्मयीन चळवळ सुरुवात झाली आणि ते मिलिंद मॅगझिनमध्ये त्यांचे काही लेख किंवा काही हे यायचं. आणि आम्ही नावाचं मासिक बाबूराव बागुल काढत होते. हे मासिक आणि मिलिंद महाविद्यालयाचे काही मासिक त्याच्यात अस्मितादरचा दिवाळी अंक हे घेऊन माझ्या गावचा माझा चुलत भाऊ मिलिंदमधून आला आणि मला म्हटला हे घे वाच. मी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं अरे आपल्याला सुद्धा हे लिहिता येतंय. आणि मी पटकन काय केलं, उद्रेक नावाची कथा लिहिली, पानतावणे सरांना पाठवली. पानतावणे सरांची पूर्वीची ओळखच होती. पानतावणे सरांनी ती वाचली आणि त्यांनी एवढं सांगितलं की कथा चांगली पण शेवट बदला. शेवट अर्थातच काय असतं बघा, नवीन ज्यावेळेस आपण लिहितो ना तो कोणाचं तरी अनुकरण करतो. आपण बाबूराव बागुलचं अनुकरण करतो, शंकरराव खारताचं अनुकरण करतो, आपले अण्णाभाऊ साठ्यांचं अनुकरण करतो आणि त्याच्यात चूक काहीच नाही, कारण आपण ते वाचलेलं असतंय, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडतो. मी बाबूराव बागुलांची जेव्हा मी जात चोरली हे वाचलं त्यावेळी त्या कथेचा शेवट जो होता ना, मला मनूने मारलं हा असा शब्द होता. तसाच मी माझ्या त्या उद्रेक कथेमध्ये लिहिला, मला मनूने मारलं. पानतावणे सरांनी सांगितलं हे नको आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीचा शेवट लिहा. आणि मी शेवट केला. पानतावणे सरांना आवडलं आणि त्यांनी ती कथा छापली. ती माझी पहिली कथा. या कथेचं कौतुक काय झालं हे मी सांगत नाही. टाइम्स ऑफ इंडियानं, महाराष्ट्र टाइम्सनं सगळ्यामध्ये ती प्रकाशित झाली आणि एका रात्रीतून मी लेखक झालो. आणि नुसता लेखक नाही, तर महाराष्ट्रातला बाबूराव बागुलच्या नंतरचा लेखक म्हणून माझा गौरव करण्यात आला. हे अस्मिता दसचं काय श्रेय आहे. पानतावणे सरांनी केवळ मला एकट्यालाच घडवलं असं नव्हे, अस्मिता दसचे तर माझ्यावरती एवढे ऋण आहेत की सरांच्या नावानं दिला जाणारा पहिला गौरव सन्मान जीवन गौरव पुरस्कार हा मला दिला गेला. त्यावेळेस मी म्हटलं अरे माझ्यापेक्षा अनेक लोक आहेत, माझ्यापेक्षा ज्यांनी खूप मोठी सेवा केली, साहित्याची योगदान दिलं आहे, साहित्य प्रकाशित आहे, महत्त्वाचे लेखक आहे, संशोधक आहे ते, आणि त्यांना न देता तुम्ही मला कसं काय? नाही, पानतावणे सरांच्या कल्पनेतला खरा लेखक तुम्ही आहात. आणि म्हणून त्यांनी मला काय केलं, तो पुरस्कार दिला. मग असे सांगितलं डुड्डे सरांनी त्यांच्या हस्ताक्षराबद्दलचं, ते स्वतः पत्ते लिहित असत. आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जायचो सुट्टीमध्ये म्हणा किंवा कामानिमित्तानं, मी शिक्षक असताना, उपशिक्षणाधिकारी असताना ज्यावेळेस आम्ही जायचो औरंगाबादला, त्यावेळेस पानतावणे सर म्हणायचे बसा गाडीवरती. त्यांची एक स्कूटर होती, स्कूटरचा आवाज मोठा यायचा. त्यावेळेस आताच्यासारखा स्कूटर कोणी बदलत नव्हता आताचा. त्यावेळेची एकुलती एक स्कूटर, बरेच वर्ष त्यांच्याजवळ ते स्कूटर होती. गाडी घेतल्यानंतर त्या स्कूटरला रजा दिली.
बसा गाडीवरती. प्राध्यापकाच्या गाडीवर बसण्याचा योग आला. आता काय कुणीही बसते प्राध्यापकाच्या गाडीवरती, कुणीही बसते त्या. त्यांच्या गाडीवरती बसून आम्ही शेळके नावाचं प्रिंटिंग प्रेस औरंगपुऱ्यामध्ये असायचं, तिथे घेऊन जायचे आणि ते सांगायचे. तिथं तास दीड तास प्रूफ रिडिंग करायचे. ते आलेल्या लेखकांच्या कथांचे लेखाचे प्रूफ रिडिंग करत असत, सूचना देत असत. त्यांना परत करत पडा म्हणायचे बसा. बसून मला स्टँडला सोडायचे. आपल्या विद्यार्थ्याची सेवा कोणता प्राध्यापक करतो? पांतवणे सर माझंच नाही, अनेक सामान्य लेखकाच्या बाबतीत सुद्धा. एक आठवण सांगतो तुम्हाला. महादेव गायकवाड नावाचे कंडक्टर धारूरचे, महादेव गायकवाड हा कंडक्टर. अस्मितादर्श वाचून त्याला वाटलं की आपणही काहीतरी लिहावं, म्हणून त्यानं काय केलं, त्याचं एक आत्मकथन लिहिलं, निळाई नावाचं आत्मकथन. आणि तो गाडी घेऊन खास डेपो मॅनेजरला सांगितलं मला औरंगाबादची गाडी द्या, ड्युटी द्या. ड्युटी घेऊन तर औरंगाबादला गेल्या. गाडी सोडली डेपोमध्ये. तेवढ्याच वेळामध्ये त्यानं पांतावले सराला जाऊन भेटला आणि म्हणाला, सर मी खास गाडी करून तुमच्यासाठी आलो आहे, मी अमकाम काय, मी असं असं आत्मकथन लिहिलं आहे, आपण त्याला प्रस्तावना लिहा. ओळख नाही, त्याचं साहित्य आपण वाचलं किंवा नाही, हा व्यवसायानं काय करतोय हे काही पाहिलं नाही. तुम्ही लिहित आहेत ना, स्वतःचे अनुभव आहेत ना, अवश्य मी प्रस्तावना लिहितो. 2-3 महिन्यानंतर त्यांना प्रस्तावना पाठवून दिली. तो लेखक अस्मितादर्शच्या ग्रुपमध्ये तो सामावला गेला आणि प्रत्येक कुठेही जिथं अस्मितादर्श साहित्य संमेलन असेल त्या ठिकाणी तो त्याची गाडीची ड्युटी घेऊन जात असे. असे अनेक लोक त्यांनी जोडले. सर आपले जयराज खुणे जे आहेत ना, ते आता फार मोठे लेखक आहेत. उस्मानाबादचे जयराज खुणे मला म्हणाले, मला पांतावणे सरांना भेटायचं आहे. जा म्हटलं, मी सांगतो पांतावणे सरांना, माझं नाव सांगा, तुम्ही भेटा. मिलिंद महाविद्यालय हुडकीत त्यांच्या लक्ष्मी निवासमध्ये तो गेला. सरांनी विचारलं कुठून आला तुम्ही, तर उस्मानाबादून. अरे तिथं वाघमारे तो त्यांनी सांगितलं मला तुमच्याकडे पाठवलं आहे. काय काम आहे? सर मी असं असं लिहिलं. अरे वा वा वा. लिहिणाऱ्याविषयी फार आत्मीयता त्यांच्या मनात होते. पण त्यांनी असं कधी म्हणाले नाही, कुठल्याच लेखकाला म्हटलं नाही हे कनिष्ठ दर्जाचं आहे, असं लिहिलं नाही, तसं लिहिलं नाही, हे चुकलं आहे, ते चुकलं आहे, व्याकरणाच्या चुका आहेत वगैरे वगैरे, असं कधी नाही. ठेवा, मी वाचतो, सूचना करतो. नाही सर माझ्यावरती प्रस्तावना लिहाव्यात, लिहीन पण जरा उशीर होईल. एकाही लेखकाला त्यांनी विनमुख पाठवलं. महाराष्ट्रात मला वाटतं श्रीपाल सबनीसच्या नंतर पांतावणे सरांनीच अधिक पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेले आहेत. माझ्या पहिल्या कथासंग्रहाचं बाळंतपण त्यांनी केलं पांतावणे सरांनी. मला कल्पनासुद्धा नव्हती. वावी भट नावाचे जे अभिनव प्रकाशन जे आहेत ना, त्या सरांनी काय केलं, अरे ह्या कथा मला आवडल्यात, छापायच्या म्हणतो मी. पांतावणे सर म्हणले छापा तुम्ही. आणि माझ्या 12 कथा वावी भटाने ते छापल्या. आता पैसा तर आपल्याजवळ काहीच नाही. मग पांतावणे सरांनी सांगितलं विद्यापीठातून नवीन लेखकाला अनुदान मिळते 500 रुपये. किती? 500 रुपये. ते 500 रुपये पांतावणे सरांनी मला मिळवून दिले. ते पैसे त्या प्रकाशकाला दिले. मी गेलो. त्रिमूर्ती नावाचं प्रकाशन आहे, विद्यापीठ आपल्या मिल कॉर्नरच्या जवळच आहे, तिथं ते पुस्तक छापलं. आणि त्यांनीच श्रीधर आंबोरेंना सांगितलं की तू याला मुखपृष्ठ दे. पांतावणे सरांनी कुठल्या पुस्तकाला मुखपृष्ठ द्यावा याच्यासाठी काही चित्रकार आसुसलेले असायचे. बमपरसोळ्याला पुढं आणलं ते पांतावणे सरांनी. आज श्रीधर आंबोरे हे जागतिक कीर्तीचे चित्रकार आहेत. पांतावणे सरांनी केवळ त्यांनी मोठ्या लेखकालाच पुढं आणलं नव्हे, तर त्या नवीन लेखक जे आहेत, कवी आहेत, ह्या लोकांना पांतावणे सरांनी नुसतं पुढं आणलं नव्हे, तर त्यांच्यासाठी प्रकाशक मिळवून दिले.
आता गंमत सांगायची झाली म्हणजे त्यांनी स्वतः प्रूफ रिडिंग तर करतच होते, बॅनर त्या रॅपरवरती तर पत्ते तर लिहित होते. गंमत असं की प्रत्येक लेखकाचा पत्ता त्यांना तोंडपाठ असायचा, मोबाईल नंबरासहित. एखादा लेखक जर समोर दिसला त्याला ते पटकन म्हणायचे, ते अमके अमके तुमचा पत्ता अमका काय नंबर हा आहे ना तुमचा. आश्चर्य वाटायचं, एवढं कसं तर हे त्यांना माहिती असायचं समजत नाही. अनेक कवयित्री, वास्तविक पाहता आपल्या कवयित्री लेखिका फार कमी आहेत त्या मानानं. आता ती संख्या वाढते ती गोष्ट वेगळी आहे, परंतु पंतावणे सरांनी अस्मितादर्शी मेळावे जे घेतले ना ती एक फार मोठी ताकद आहे. एखाद्या मासिकाचं सातत्यानं 35-36 मेळावे होणं हे फार मोठं हे गेम त्याला काय म्हणतात प्राप्ती आहे. ती पहिला मेळावा औरंगाबादला झाला, त्यावेळेस मला त्यांनी पत्र लिहिलं, तुम्हाला कथाकथन करावी लागेल. गंमत अशा माझ्या 2-3 कथासुद्धा झाल्या नव्हत्या प्रकाशित. मी गेलो, वसंत मोहोळमध्ये ते झालं. मबी चिटणीस अध्यक्ष होते, हॉल गच्च भरलेला. आज जे ग्रामीण साहित्यातले फार मोठे मोठे नावाजलेले लेखक आहेत ना, त्यावेळी ते अस्मितादर पंतावणे सरांच्या जवळ बसायचे, पायाखाली पायाजवळ बसायचे. हॉल गच्च भरला, कारण औरंगाबाद शहरामध्ये पहिलाच हा प्रयोग होता लेखकांना एकत्रित बोलायचा. कथाकथनामध्ये मी कथा वाचून दाखविली, पडली कथा, कंटाळले लोक, पण मला नावभेद केलं नाही पंतावणे सरांनी. कथाकथनामध्ये एक छोटी कविता कथा असावी. कथन करताना बऱ्याचशा गोष्टी टाळाव्या लागतात, बऱ्याचशा गोष्टी स्वीकाराव्या लागतात. जसं काय कथेत जे आहे ते सगळं सांगावं असं नाही, परिस्थितीनुसार त्याच्यात बदल केला पाहिजे. आणि आपल्याला वेळ 10 मिनिटाचा दिला आहे तर 9 मिनिटातच तुमची कथा संपली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होते, 2 मिनिटं अजून द्या, मला 2 मिनिटं द्या, 2 मिनिटात संपतो, संपत नाही. ह्याचाच अर्थ असा की तुमच्या लेखनामध्ये आटोपशीरपणा असला पाहिजे, लेखनामध्ये आणि बोलण्यामध्ये सुद्धा. ते केलं. पंतावणे सरांनी मेळावे एक त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. आम्ही कोल्हापूरचा 4था मेळावा घेतला. प्राचार्य जनार्दन वाघमारे अध्यक्ष होते. तेथेच मला पंतावणे सरांनी सांगितलं, उस्मानाबादला मेळावा घ्या. मी तर माध्यमिक शिक्षक, उस्मानाबादला मला जास्त मनुष्यबळ नव्हतं, मी माध्यमिक शिक्षक, माझा पगार कमी, कसा काय मेळावा घ्यायचा. पंतावणे सर म्हणजे याला काही खर्च लागत नाही. असं कसं बरं. वैशिष्ट्य आहे, अस्मितादर्शी मेळाव्यामध्ये एकही लेखक मानधन घेत नाही, जाण्याचा गाडी खर्च मागत नाही. माझी सोय तुम्ही एका लॉजमध्ये करा असं कुणी म्हणत नाही. सगळेच अगदी अध्यक्षापासून ते कवीपर्यंत सगळे एका सतरंजीवरती, एका गादीवरती म्हणा किंवा एका हॉलमध्ये झोपत असत. जी गैरसोय असते ते समजून घेत असत. आणि नुसतं एखाद्याला सांगून ते भागत नसत. ते म्हणायचे नाहीत, मी तुमच्यावर सोपवलं आहे, आता तुमचं तुम्ही करून घ्या, किती खर्च झाला ते सांगा मला. नाही, 2-3 वेळा ते त्या गावी जात असत. पण गेल्यानंतर तर सुद्धा माझा पेट्रोलचा खर्च द्या असं कधीही त्यांनी म्हणाले नाहीत. काय झालं, कुणाला पत्र लिहिले, कोण उपाध्यक्ष निवड, आपलं कोण स्वागताध्यक्ष निवडला का, स्थानिकच पाहिजे, किती लोकांना पत्र लिहिली, मी सांगितलेलं लेखकांना पत्र लिहिली का, हे सगळं तपासून पाहत. यांना लिहिलं नाही तुम्ही, यांना पाठवा, यांना पत्र लिहा, हे आले पाहिजेत. निर्मल कुमार फडकोळे सोलापुरातून आले होते, मानधन घेतलं नाही. अस्मितादर्शमध्ये लिहिणारे दिग्गज लेखक जे होते ना, एकानंही कधी मानधन घेतलं नाही, पण प्रतिष्ठा असायची की अस्मितादर्शमधून माझं लेखन आलं पाहिजे. सोलापूरचे त्रवीशर देशमुख यांचे लेख 2-3 प्रसिद्ध झाले. इथं आल्यानंतर
निर्मल कुमार फडकुले, रविशंकर देशमुख यांना भेटल्याशिवाय ते जात नसतं. ते आवर्जून त्यांना बोलत. पिशवीकर हे त्यांचे कॉलेज म्हणजे मिलिंद महाविद्यालयातील ते काय होते सहज अध्यापक होते, त्यांच्याकडे ते जात असत. आम्ही त्यांच्याबरोबर फिरत असत. मगाशी माझ्या 75बद्दलचं सांगितलं डोड्डे सरांनी. त्या दिवसाची एक आठवण तुम्हाला सांगतो मी. दत्ता गायकवाड आणि मी सरांना वाटं लावलं. जेवण केलं संध्याकाळचं आणि सर म्हणले आता मी जातो. आम्ही त्यांना 9च्या त्यांच्या गाडीमध्ये बसून पाठवलं. अहो सर तुम्ही जाऊ नका, संध्याकाळी एवढ्या उशिरा जाऊ नका. नाही नाही 1 वाजेपर्यंत सहज जातो आम्ही. ड्रायव्हरसुद्धा म्हणाले काय नाही तसं काय हरकत नाही, आम्ही जातो म्हणले. त्यांना असं वाटे लावलं. मी आणि दत्ता गायकवाडांनी सुस्कारा टाकला आणि आम्ही घरी येऊन बसलो. तेवढ्या सकाळी पहाटे 5 वाजता दत्ता गायकवाडचा फोन आला. अरे ते सर गेलेच नाही तो म्हणले. अरे कसं काय झालं? हॅगलूरला त्यांची गाडी बंद पडलेली आहे. रात्रभर त्या गाडीतच आहेत ते. हॅगलूरला गाडी बिघडली. सरांनी बोलावले. आम्ही दोघे पुढा रिक्षा करून तिथे गेलो. काय झालं सर? काय नाही गाडीतच झोपलो म्हणले मी. ड्रायव्हर म्हणला 9 साडेनऊच्या पुढं कोण येते मग गाडी बघायला? तिथून गाडी टोक करून आणली सोलापूरला. तेवढ्यात आपल्या हागलोडचे सगळी माणसं जागी झाली. काय झालं म्हणून बघायला. त्यावेळेस आपले सभापती जे होते ना ते आले. काय झालं सर म्हणले दत्ता गायकवाडला. नाही आमच्या सरांची गाडी बिघडली. कधी? रात्री 12-1 वाजता. अहो सांगायचं का नाही, आमचं घर कसं आहे तर जसं भालशंकरचं घर जवळ आहे ना तसं ते घर आहे. अहो सर तुम्ही इथं अंधारात पडला तो यायचं का नाही, आपली वस्ती आहे. मग त्यांनी चहा पाणी वगैरे वगैरे केलं. पण ग्रस्ताच्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन आलं नाही. तुमच्यामुळं असं झालं, तुम्ही लवकर कार्यक्रम घेतला नाही, मला लवकर पाठवलं. अजिबात कुठल्याही कार्यकर्त्याला ते निराश करत नव्हते. मागेही बोलत तर नव्हते, समोरही कधी बोलले नाही. कुणाला झापलेलं मला आठवत नाही. आम्ही पुन्हा ती गाडी टो करून आणली. त्यावेळेची तर जज होते वराळे साहेब, यांच्याकडे गेलो. वराळे साहेबांनी सांगितलं आता तुम्ही इथं जेवण करा, इथं विश्रांती घ्या. त्यांच्याकडे जेवण झालं, विश्रांती घेतलं. नंतर संध्याकाळी ती गाडी दुरुस्त करून गेली. मला अस्मिता जोश मेळाव्याचे अध्यक्षपद दिलं मूर्तिजापूरला. त्यावेळेस मी म्हटलं सर मला कसं काय तुम्ही दिलं? कारण माझं किती लेखनच यातून मी कथाकार आहे, विचारवंत कुठे आहे, संशोधक कुठे आहे मी, तत्त्वज्ञ कुठे आहे मी, काय माझी बाजू मांडू तिथं? नाही कथाकारानं तुमच्या कथेच्या रूपानं मांडा, काय कथेचं आहे तिचा. गंमत अशी की मला त्याने अस्मिता जोशच्या अध्यक्ष केलं मूर्तिजापूर. त्यावेळेस मी उस्मानाबादला शिक्षणाधिकारी होतो. मी शिवनं मला परवानगी दिली नाही. रविवारी कार्यक्रम, शिवनं मला परवानगी दिली नाही. शिव म्हणले फक्त तुम्ही जाऊन यायचं. रविवारी गेलो, रविवारी भाषण केलं, रविवारीच परत आलो मी. परत तो गंमत अशी की अध्यक्षांनी जे समारोपाचं भाषण करायचं असं ते मला करता आलं नाही. तरीसुद्धा पांतावणे सर रागावले नाहीत, बोलले नाहीत. असं कसं? नाही सर माझी अडचण तशी होती, काय करूया म्हणले. थोडक्यात काय, एखाद्या कार्यकर्त्याला उत्तेजन कसं द्यावं, त्याच्या लेखनाला प्रसिद्धी कशी द्यावी, त्याच्यातले दोष कसे दाखवावेत या संदर्भातलं सखोल मार्गदर्शन पांतावणे सर. म्हणून त्यांच्या भोवती असणारा लेखक कवी वर्ग हा कधीही हटलेला नाही. 36 मेळावे घेतले, पण कुठल्याही मेळाव्याचं त्यांच्या बाबतीत कोणाचेही आरोप आले नाहीत की इथं भ्रष्टाचार झाला, तिथं भ्रष्टाचार झाला, आम्हाला मानधन दिलं नाही. अजिबात असं काही नाही. आज महाराष्ट्र साहित्य परिषदेचे म्हणा किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातले ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अध्यक्ष आणि इतर कार्यकर्ते कसं 5-5, 6-6 कोटी रुपये त्याला अनुदान देऊन सुद्धा सर ते शेवटी असंतुष्ट कसे ते लोक असतात.
पण अस्मिता ट्रस्टमध्ये कुठलंही कुणी देणगी देत नाही, काय नाही, काय नाही. सगळे स्वखर्चाने येतात, स्वखर्चाने जातात. आणि हेच ते स्पिरिट आंबेडकरी चळवळीचं आहे. आता तसं राहिलेलं नाही. म्हणून मला प्राध्यापकांना सुद्धा विनंती करायची की आपण आंबेडकर जयंतीला जाताना माझी कोण सोय करेल किंवा करणार नाही याच्याबद्दलची अपेक्षा न करता आपल्याला जे अवगत आहे ते सांगावं. कारण समाज अतिशय विखरून गेलेला आहे. साहित्य चळवळ बंद झाली. पंतावणे सर गेल्यानंतर सगळ्या वाङ्मयीन चळवळी बंद झालेत. यावेळेस समाजाची ही जी अवस्था आहे, ही अवस्था आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. मला वाटतं मी जास्त बोललो आहे, तर मला जेवढं वाटलं तेवढं मी बोललेलो आहे. आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानून बसलो. आदरणीय वाघमारे सरांनी मिलिंद